तर ही दृश्य आपण बघतोय, लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर दाखल झालेली होती। बाप्पाची महाआरती करण्यात आल्यानंतर दागिने उतरवण्यात आलेले आहेत आणि थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे मूर्तीचं बाप्पाच्या। आणि त्यासाठीची जय्यत तयारी, कृत्रिम एक तराफा देखील तयार करण्यात आलेला आहे। हायड्रॉलिक असा हा तराफा आणि या तराफ्यावरूनच बाप्पाची मूर्ती आत खोल समुद्रात नेली जाईल आणि त्यानंतर बाप्पाचं विसर्जन केलं जाईल। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष सध्या संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसरात निनादलेला आपण ऐकतोय। झेंडे फडकवले जात आहेत। बाप्पाची ही मिरवणूक गेल्या 23 तासांपेक्षा अधिक काळापासून सुरू होती। लालबागमधून निघालेली ही मिरवणूक मुंबईतल्या महत्त्वाच्या वेगवेगळ्या भागामधून आता गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचलेली आहे। लालबाग, चिंचपोकळी, बकरी अड्डा, भायखळा स्थानक, नागपडा, 2 टाकी, गोलदेव, गिरगाव, चर्नी रोड या मार्गाने बाप्पाची मिरवणूक आता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेली आहे। गेल्या 23 तासांपासूनची ही संपूर्ण विसर्जन मिरवणूक आणि आता विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्यानंतर थोड्याच वेळात आता बाप्पाच्या या मूर्तीचं विसर्जन केलं जाणार आहे। गणेशोत्सवाची एक परंपरा आहे, विशेषतः लालबाग या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सामाजिक संदेश देण्यासाठी सामाजिक एकोपा जपण्याचा देखील प्रयत्न या मंडळांच्या माध्यमातून केला जातो। भक्तिमय वातावरण असतं। बाप्पाचं आगमन झाल्यानंतर 10 दिवस आनंदोत्सव साजरा केला जातो आणि आज लाडक्या गणरायाला निरोप देताना एका बाजूला भाऊक तर दुसऱ्या बाजूला पुढच्या वर्षी लवकर या असे साथ घालतानाचे हे सगळे भक्त आपल्याला दिसत आहेत। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला गेल्या 23 तासांचा हा संपूर्ण कालावधी लागलेला आहे। 23 तासांनंतर बाप्पाची मूर्ती आता समुद्रामध्ये तराफा उतरवण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन केलं जाईल। येतोस तू वाजत गाजत बाप्पा, जातोसही मोठ्या धूमधडाक्यात, सर्वांचा बाप्पा लाडका आमच्या मनात वसलेला हा गणराया, लाडका गणराया आज आपल्या गावी निघालेला आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच भावुक करणारा हा क्षण आहे। प्रत्येकाच्या आवडीचा हक्काचा आपला लाडका गणराया आता आपल्यापासून दूर चाललेला आहे। पुढच्या वर्षी पुन्हा तो येणार आहे, मात्र हा काळ बराच मोठा असणार आहे आणि म्हणूनच लाडक्या गणरायाला निरोप देताना बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये भक्त देखील भावुक झाले। नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी मुंबईतल्या लालबागच्या राजाची जगभरात ख्याती आणि या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भक्तांची मोठी रांग लागलेली असते। 1931 साली या मंडळाची स्थापना करण्यात आलेली होती। आज तागायत ही परंपरा तशीच कायम आहे। त्याच उत्साहात, त्याच आनंदात गणेशोत्सव साजरा केला जातो। सामाजिक एकोपा जपण्याचा प्रयत्न केला जातो। बाप्पाची भक्तीने पूजा केली जाते। 10 दिवस हा संपूर्ण काळ भारलेला असतो। मंत्रमुग्ध करणारं वातावरण असतं आणि 10 दिवसानंतर आता लाडके गणराया आपल्या घरी जाण्यासाठी निघालेले आहेत आणि त्यांच्या या निरोप समारंभात विसर्जन मिरवणुकीमध्ये तितक्याच मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे।